सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवर व्हिडिओ दिसत असेल की कशा पद्धतीने अळी जी आहे तर ती पानं खाण्याचं काम करत आहे। त्यामध्ये हरितद्रव्य खाण्याचं काम ही अळी त्यामध्ये करत आहे। या अळीला जर लवकर कंट्रोल जर केलं नाही त्यामध्ये आपल्या सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। तर मित्रांनो, तिचा बंदोबस्त करणे गरजेचं आहे। मित्रांनो, या अळीला बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला कीटकनाशक सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात रॉयल शेती। तर मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये आपल्याला ही अळी दिसत आहे। तर ही अळी मित्रांनो, हिरवी अळी आपल्याला सध्याच्या स्थितीमध्ये दिसत आहे। ही ढगाळ वातावरणामुळे जास्त प्रमाणात आपल्या पिकामध्ये आढळून आलेली आहे। तिचं जो प्रमाण आहे तर ते जास्त प्रमाणात वाढलेलं आहे। मग मित्रांनो, या अळीला कंट्रोल करणे त्यामध्ये तितकेच गरजेचे आहे। ही हरितद्रव्य कण जे आहे तर ते खाण्याचं काम करत असते। आपलं पान जे आहे तर ते पूर्ण खराब करण्याचं काम करत आहे। तर मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर दिसत असेल की कशा पद्धतीने तिने साईडनी मधल्या भागामध्ये जे पान आहे तर ते खाल्लेले आहे। मग अळीला जर लवकर नियंत्रित केलं नाही तर खूप मोठं नुकसान आपलं त्यामध्ये होणार आहे। तर मित्रांनो, या अळीला नियंत्रण करण्यासाठी त्यामध्ये आपल्याला प्रोपेक्स सुपर या नावाचं आपल्याला औषध घेऊन फवारणी करायची आहे। किंवा मित्रांनो, यामधला घटक जर मिळाला तर कोणत्याही कंपनीचं औषध आपण त्यामध्ये घेऊ शकता। त्यामध्ये मित्रांनो, प्रोफेनोफॉस सायपरमेथ्रिन हा घटक असलेलं कोणते कीटकनाशक घ्यायचं आहे, त्यामध्ये 30 ml प्रति 15 लिटर पंपासाठी वापर करायचा आहे। यामुळे मित्रांनो, आपल्या चक्री मुंगा खोडमाशी सुद्धा नियंत्रण होणार आहे। त्याचबरोबर आपल्याला या अळीचं हिरवी अळी जी आहे तर ती जास्त प्रमाणात आढळून आली, हिचं सुद्धा नियंत्रण होणार आहे। तिला वेळीच आळा घाला। मित्रांनो, शेतामध्ये जाऊन बघा की सोयाबीनच्या शेंड्याला ही अळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे का, किंवा पानावर सुद्धा आपल्याला त्यामध्ये हा प्रादुर्भाव दिसून येत आहे का। तर दिसून आला तर नक्कीच आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।